आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची समृद्धी निश्चित. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच समृद्धी प्राप्त होईल, असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाधारित शेती ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा आणि कृषी समृद्धी योजना शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते. या मेळाव्यात विविध प्रकारच्या कृषी योजना, अवजार बँक, नैसर्गिक शेती, प्रक्रिया उद्योग यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला. आंबेडकर म्हणाले, सध्या मजुरांची टंचाई ही मोठी अडचण बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होईल. मेळाव्यात शेतकऱ्यांनी थेट प्रश्न विचारून शंकांचं निरसन केलं. काही शेतकऱ्यांनी शेती परवडत नसल्याची खंतही व्यक्त केली, तर काहींनी आधुनिक पद्धतीमुळे ऊसाचं उत्पादन प्रति एकर 80 ते 100 टन पर्यंत वाढल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, डॉक्टर सुनील कराड, नाथराव कराड, अरुण डोईफोडे, भालचंद्र मुंडे, अविनाश साळुंके आदी तज्ञांनी आयुर्वेदिक वनस्पती संशोधन, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, पोपट पाटील, किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, महादेव खुडे, भूषण पाटील, दिलीप आदमापुरे, अनिल भोपळे, कुंडलिक तामकर, सुनील कांबळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे.